नमस्कार, मी प्रीती। आज आपण पाहणार आहोत 10 वर्षाच्या मुलीसाठी लॉंग गाऊन, फुल अम्ब्रेला गाऊन। त्याच्यासाठी एका ताईंनी मला कमेंट केली होती, त्यांचं नाव मी इथे दाखवेनच साईडला। त्या गाऊनसाठी मी हे कापड घेतलेलं आहे मिशोहून। 2 रंग मागवले, एक जांभळा आणि एक वाईन कलर, पैठणी कलर। दोन्ही कापड खूपच सुंदर आहेत, जॅकॉर्ड सिल्क म्हणतात त्याला आणि खरंच खूप चांगली क्वालिटी आहे। 2.5 मीटरचे कापड आहेत हे आणि ह्याचा पन्ना मोठा आहे। तर चला आता आपण गाऊन शिवायला घेऊया, वन पीस गाऊन। त्यासाठी हे पैठणीचं कापड घेतलं आहे, आपल्याला अर्धा मीटरच लागणार आहे। 1 मीटर अस्तर आणि 2 मीटर बटर क्रेपचं अस्तर। आता आपण टॉप पार्ट कटिंग करायला घेऊया। त्याच्यासाठी आता आपण हे 2 फोल्ड करून घ्यायचं आहे कापड। 2 फोल्डला आता आपण परत ह्याला 4 फोल्डवर घडी करायची आहे। 10 वर मार्किंग करून 4 फोल्डवर घडी करायची आहे आणि कट करून घेऊया तेवढा भाग आपण। हा आपला टॉप पार्ट होईल। मी फ्रंट आणि बॅक, पुढील भाग आणि पाठील भाग वेगवेगळा कापणार आहे, कारण पाठीमागे आपल्याला हुक लूक पट्टी लावायची, त्याच्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावा लागतं। पट्टीने आता खालील भाग सरळ करून घेते। कमरेची उंची 12 अधिक 1 13 घ्यायची आपल्याला इथे। आता शोल्डरचं मार्किंग करून घेऊया। शोल्डर आहे आपली इथे 12.5, म्हणून मी 6.5 वर मार्किंग करते इथे। मुंढा पण आपला 6.5 घ्यायचा इथे। आता सरळ रेघ मारून घ्यायची। आता छाती आहे 26 इंच, 26चा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथे। त्याच्यामध्ये 2 इंच ॲड करायचे आहेत, असे मिळून 8.5 इंच होतात आहेत आणि तेवढेच 8.5 इंच आपल्याला कमरेकडे पण घ्यायचे आहेत। मुंड्याचं मार्किंग करून घेतलंय। इथून आता आपल्याला 1.5 इंच मी आतमध्ये आलेली आहे। पुढील मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आता इथे। जेवढे छातीला 8.5 इंच घेतलेले आहेत, तेवढेच आपल्याला कमरेला घ्यायचं आहे 8.5 इंच। आता कंबर तक्त्यामध्ये लहान कमी दिलेली आहे, तर मी 8.5 का घेतले, तर मी इथे टक्स टाकणार आहे आता पुढे, आपण जसे ब्लाऊजला टाकतो तसे। गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। शोल्डरचा उतार घेतला आहे पाव इंच। आता गळ्याची खोली टाकूया आपण। 4 ते 4.5 इंच टाकायची आपल्याला गळा खोली। मी 4 इंच टाकलेला आहे। गोल गळा करून घेऊया। मागील गळ्याची डीपनेस आहे 2 इंच। कमरेच्या इथे अर्धा इंच स्लाइटली वरती जायचं आहे आपल्याला आणि आता इथे 3 इंचावर आपल्याला टक्स टाकायचा आहे। 3 इंचावर मार्किंग केलं, सरळ रेघ मारायची 5 इंचावर आणि आता 1 इंचाचा टक्स असणार आहे हा, म्हणून मी हे अर्धा इकडे आणि अर्धा तिकडे असं मार्क करून घेते। सेम असंच टक्स आपल्याला पाठच्या भागाला पण टाकायचं आहे। टक्सने फिटिंग खूप सुंदर येते। लहान मुलींच्या कपड्यांना टाकायची गरज नाही पडत, पण आता थोड्या मोठ्या मुलींना टाकायची, 7-8 वर्षापासूनच्या मुलींना। आता आपण हे कटिंग करून घेऊया। इथे आधी मी मागील भागच कटिंग करून घेते आहे, नंतर पुढील भाग कटिंग करायचा आहे आपल्याला। टक्सच्या इथे नॉचेस पाडून घ्यायचे। आता मागील भाग कट करायला घ्यायचा आहे, त्याच्यासाठी अर्धा इंच हुक लूक पट्टीसाठी सोडून द्यायची आहे। अर्धा इंच हुक लूक पट्टीसाठी लाईन सोडून द्यायची आपल्याला तिथे। सरळ स्ट्रेट लाईन मारून घ्यायची इथे आणि आपला पुढील भाग ठेवायचा तिथे आणि संपूर्ण पुढील भाग आपण तिथे उमटवून घेऊया। आणि आता आपण कट करून घेऊया हा पुढील भाग इथे।
इथे थोडंसं मागे पुढे कापड होतं म्हणून ते कट करून घेतलंय, पण ते मी अर्धा इंचच ठेवलेलं आहे. मागील भाग तयार झालाय आता आपला. आता पुढील भागाचा गळा आणि मुंडा कट करून घेऊया. मागील भागाला पण आपल्याला टक्स टाकायचे आहेत म्हणून नॉचेस पाडून घ्यायचे तिथे पण. आणि ही हुकलूक पट्टीची लाईन मारून घ्यायची, मग शिवताना इझी जाते. हा बॅकचा पार्ट तयार झालाय. पुढील भागाचा आता गळा आणि मुंडा कापून घ्यायचा. आता आपण बाही कट करायला घेणार आहोत. त्याच्यासाठी हा पुढील मुंडा मी मोजून घेते. तो 8.5 इंच आलेला आहे. या पद्धतीने तुम्ही बाही जर कट केलीत ना तर कधीच चुकणार नाही. आता हे कापड आपण 4 फोल्ड करून घ्यायचंय. मोजून बघायचं 8 ते 8.5 इंच पाहिजे आपल्याला. हे 8 इंच आहे, मी मोजल्यावर दिसतंय आपल्याला. तर बाहीला मी मार्किंग करते 5.5 इंचावर. 5.5 इंचावर मार्क करून घेऊया आणि एक सरळ रेघ मारून घ्यायची. मी खूप स्लोली तुम्हाला कटिंग दाखवते, गोंधळ होऊ नये म्हणून. आणि हा कॅप हाईट टाकायची आपल्याला 2.5 इंचावर. आता इथून क्रॉसमध्ये काय करायचं आहे, जो आपण मुंढा मोजला होता ना तो टाकायचा आहे, पण तो मी 8.5 मोजलेला, पण इथे 8 वर मार्किंग करायचं आहे. 1 इंच आतमध्ये यायचं आहे, मार्जिन टाकायची. आता इथे क्रॉस लाईन मारायची आणि थोडासा मुंढ्याचा आकार देऊन घ्यायचा, आतील आणि बाहेरील दोन्ही. आपली बाहीची गोलाई आहे 7 इंच आणि तिथून परत 1 इंच आतमध्ये यायचं आहे, म्हणजे 6 इंचावर गोलाई आलेली आहे बाहीची. इथे मी फक्त बाहेरूनच मुंढा कट केलेला आहे. आतली बाजू आपण नंतर कट करायची आहे. आता आपलं टॉप पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता मी इथे जॅकेटचं कटिंग करायला घेते. त्याच्यासाठी हे उरलेलं कापड घेतलं, 4 फोल्ड करून घेतलं हे कापड. आता इथे पुढील भाग ठेवून द्यायचा आपला, जो आपण टॉप पार्टचा कट केला होता ना तोच. आणि इथे तो संपूर्ण उमटवून घ्यायचा. इथे पुढील भाग, गळ्याची खोली पण मार्क करून घ्यायची. आता इथे मुंड्याची इथे 1 इंच खाली जायचं आहे, कारण हा आपण जॅकेट कट करतोय म्हणून. आणि इथे 8.5 इंचावर क्रॉसमध्ये लाईन काढून घ्यायची आहे गळ्याची, तिरपा गळा काढायचा आहे. आणि इथे क्रॉसमध्ये खाली 4 इंचावर मार्किंग करायचं आहे. थोडंसं गळ्याला मी आकार देते व्ही शेप. आता हा पाठील गळा काढते जॅकेटचा 2 इंचावर. झालं आहे आपलं जॅकेटचं मार्किंग करून झालं आहे ड्राफ्टिंग. जॅकेट कट करून घेऊया आपण आता इथे. मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे. जे कापड मी मिशोहून घेतलेलं आहे ना, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि तसंच जे अस्तर मी घेतलेलं आहे ह्याचीही लिंक देईन. ह्या अस्तरची पण क्वालिटी खूप सुंदर आहे, तर तुम्ही बिनधास्त खरेदी करू शकता मिशोहून. इथे मागील भाग मी वेगळा करून घेतलाय. आता पुढील भागाचं जे मार्किंग केलेलं आहे ते आता आपण कट करून घेऊया. झाला, पुढील भाग पण कट करून झालाय आपला. आता पैठणीचं कापड घ्यायचं आणि त्याच्यावर जॅकेट कट करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट झालेले आहेत. मी फार स्लो दाखवते तुम्हाला, म्हणजे कटिंगच मेन असतं. कटिंग एकदा कळलं की आपण अख्खा ड्रेस आरामात शिवू शकतो.
इथे मी हे कापड असं उलट सुलट का करते त्याला कारण आहे, कारण तिथे मोर मी बघत होती उलट आहेत की सरळ आहेत, नाही तर जॅकेटवर उलटे मोर यायचे. म्हणून आता आपण पुढील भाग ठेवूया आणि पाठील भाग पण ठेवूया आणि हे पैठणीचं कापड कट करून घेऊया. आता इथे आपलं जॅकेट कटिंग करून झालेलं आहे. आता आपण घेर कटिंग करायला घ्यायचं आहे खाली फ्रॉकचा मोठा अंब्रेला घेर. त्याच्यासाठी हे मी 2.5 मीटर कापड घेतलं आहे. हे मी मिशोहूनच घेतलं आहे. कापड खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. आता ह्याला आपण काय करायचं आहे, एका कोपऱ्यात पकडून कोण्यातून 4 फोल्ड करायचं आहे. म्हणजे आपल्या उजव्या हाताला 4ही ओपन बाजू आल्या पाहिजेत उजव्या बाजूला. ठीक आहे, दाखवते मी तुम्हाला. बघा 4ही बाजू ओपन आहेत उजव्या बाजूला. आता इकडे काय करायचं आहे, ह्या कोण्यामध्ये आपला टॉप पार्ट ठेवायचा आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. आता इथे मी काय करते बघा, नीट बघा. मी 1 इंच सोडलेलं आहे. ते का सोडलं आहे, कारण मी खाली कमरेला टक्स टाकणार आहेत, त्यामुळे 1 इंचाने तो भाग कमी होणार आहे, म्हणून मी 1 इंच सोडून मार्किंग केलं आहे. आता हे मी टोकापासून मोजते तर ते 9 इंच झालेलं आहे, म्हणून मग मी 9 इंचावरच मार्क करत जाते आहे. असं कर्वमध्ये मार्किंग करा, परफेक्ट बसतो कमरेला, कमी जास्ती होत नाही. आणि कधी अंब्रेलाला कमरेला कधी प्लीट्स टाकत नाही, तो प्लेनच छान असतो. आता इथून खाली मी उंची घेते, आपल्या फ्रॉकची उंची आहे 30 इंच. इथे मी 31.5 इंच घेते आहे, कारण वरती अर्धा इंच शिवण्यात जातील आणि खाली दुमडपट्टीला 1 इंच लागेल, म्हणून 1.5 इंच आपले एक्स्ट्रा. म्हणून हे मी 31.5 इंचावर मार्किंग केलं आहे. तिथून आता वरती टोकाला मोजायचं, ते माझे काहीतरी 40 इंच झाले. 40 इंचावर मग मी टोकाला पकडून मार्किंग करते, वरच्या टोकाला. लक्षात ठेवा, त्या लाईनीपासून नाही, टोकापासून 40 इंचावर ही मार्किंग चाललेली आहे. ठीक आहे, हे परत एकदा बघा तुम्ही हवं तर, म्हणून मी स्लोमध्येच दाखवते संपूर्ण व्हिडिओ. कटिंग पूर्ण ड्राफ्टिंग मी स्लोमध्येच दाखवते. आता हे बरोबर मार्क करून घ्यायचं. इथे अर्ध्यावर आलं की काय करायचं, हा कपडा फोल्ड करायचा. पहिले वरती कमरेचं कटिंग करून घ्यायचं आहे, कंबर, आणि मग हा कपडा फोल्ड करायचा आणि मग उरलेला कट करायचा. त्याच्यामुळे काय होतं, एक भाग मोठा आणि एक भाग छोटा असं होत नाही, बरोबर कट होतात दोन्हीही साईड. नाही तर कधी कधी काही लोकांचे बघा एक बाजूला असं खाली उतरलेला असतो अंब्रेला, तो त्यामुळे होतो. हे असं कट केलं ना की बरोबर एक सलग येतात. चला, आता आपलं कापड मेन कापडाचं तर झालं आहे कापून. आता आपण बटर क्रेपचं अस्तर घेऊया आणि त्याच्यावर कटिंग करूया. सेम असंच कट करायचं आहे आपल्याला. ह्याला सेमी अंब्रेला म्हणतात. जर तुम्हाला फुल अंब्रेला करायचा असेल तर ह्याच्या दुप्पट कापड लागणार. हे मी 2.5 मीटर घेतलेलं आहे, म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट 4-4.5 मीटर तरी कापड हवं आहे फुल अंब्रेला. आता परत हे बटर क्रेपचं कापड पण मी 2 मीटर घेतलेलं आहे. ह्याला पण सेम तसंच टोकाकडे पकडून 4 फोल्ड घडी केली आहे, म्हणजे ही त्रिकोणी घडी केलेली आहे. उजवीकडे 4ही बाजू ओपन पाहिजेत आपल्या उजव्या बाजूला. आता आपला ऑलरेडी मेन आपला कमरेचा घेर जो कापलेला आहे तो ह्याच्यावर ठेवायचा
आणि जस्ट मार्क करून घ्यायचं आहे. कमरेचं मार्किंग तर होणार आहे वरती, आणि जेव्हा आपण खाली मार्किंग करणार आहोत तर आतलं अस्तर हे मेन कपड्यापेक्षा 2 इंचाने लहान असतं, म्हणून मी 2 इंच लहानवर कट करते. आता बघा 2 इंच आतमध्ये कट करणार आहे त्याला वरती. आता इथे आपण आधी मार्क करून घेऊया आणि तिथून वरच्या बाजूला 2 इंच घ्यायचं आहे आतल्या बाजूला. हे पहा इथून आतमध्ये 2 इंचावर मी मार्किंग करते आणि कट करून घेऊया आपण. आता हे हा आपला सेमी अम्ब्रेलाचा कटिंग आहे. हे फुल अम्ब्रेलासाठी ह्याच्या डबल कापड लागतं. झालंय तर आपलं अस्तरचं कटिंग. वरती कमरेचा भाग कट करून घ्यायचा आहे. आता मी हे एकावर एक ठेवून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते. संपूर्ण कटिंग आता आपल्या इथे झालेलं आहे. आता आपण बॉडीचं कपड्यावर, मेन कपड्यावर कटिंग करून घेऊया टॉप पार्टचं. आता जसं जिथे ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं, ठेवायचं आणि कट करायचं. तो वरचा फ्रंट भाग झालेला आहे. आता पाठील भाग ठेवूया. पाठील भागाला काय आहे, दोन्ही बाजू ओपन आहेत, तर ओपन साईडलाच ठेवायचं आहे कटिंग करायला. आता इथे मी चुण्यावाल्या बाह्या करायच्या आहेत, म्हणून टोटल 8 इंच एक्स्ट्रा घेते आहे मी. बाहीपेक्षा 8 इंच जास्ती घ्यायचं आहे आपल्याला. 8 ते 10 इंच तुम्ही जास्त घ्या. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं 12 इंच तरी चालेल, काही हरकत नाही. तेवढा प्लीट्स जास्त येतील चुण्या, अजून छान दिसेल. हे मी 8 ते 10 इंच एक्स्ट्रा घेतलं कापड. आता वरचं फ्रंट पार्ट पण, बॅक पार्ट पण कट करून घेऊया. चला आपलं सगळं कटिंग झालेलं आहे इथे. आता आपल्याला शिवायला घ्यायचं आहे. आता आपण टॉप पार्ट कटिंग शिवायला घेऊया. त्याच्यासाठी सरळ भागावर मी अस्तर ठेवलंय आणि फक्त आता इथे गळा शिवून घेतेय. मुंढा शिवायचा नाहीये, फक्त गळा शिवायचा आहे. गळा शिवायचा आहे, कट करून घेऊया. आता हा गोल शेप आहे ना, ह्याला नॉचेस पाडायचे. जर चौकोनी किंवा पंचकोनी असेल तर फक्त कोपऱ्यामध्ये नॉचेस पाडायचे असतात. आता हे उलटं करून घेऊया आणि किनारीची शिलाई मारायची इथे. किनारीची शिलाई मारून झाली आपली. आता परत उलटं करायचं आणि संपूर्ण अस्तर आपल्या मेन कापडाला फिक्स करून टाकायचं. आता इथे टक्स टाकून घेऊया. त्याच्यासाठीही मी मार्किंग केली आहे 5 इंचावर आणि हे अर्धा इंचाचे टक्स टाकून घ्यायचे. आणि फिटिंग फार छान बसते, कारण आता छातीमध्ये आणि कमरेमध्ये फरक असतो ना, त्याच्यासाठी हे टक्स टाकायचे असतात. लहान मुलींना नाही टाकले तरी चालतात, काही गरज नसते. त्यांची कंबर आणि छाती एकच मापाची असते. पुढील भाग झालाय तयार. आता पाठील भाग तयार करायला घेऊया. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, ही हुक लूपची पट्टीची जी मी एक्स्ट्राची अर्धा इंचाची लाईन दिलेली आहे त्याच्यावर शिलाई मारायची आहे आणि गळ्याला शिलाई मारायची आहे.
एक्स्ट्राचा कपडा असेल तो कटिंग करून टाकायचा, नॉचेस करायचे. गोल भागालाच नॉचेस करायचे, सरळ भागाला नॉचेसची गरज नसते. झाले दोन्ही भाग शिवून. एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आणि नॉचेस पाडायला घ्यायचे इथे. ते जे टोक असतं ना, ते आपल्या कैचीच्या टोकाने बाहेर काढायचं. कैची उघडी ठेवायची नाही, नाही तर कपडा कापला जाईल. नाहीतर सरळ तुम्हाला त्याच्याने जमत नसेल तर तुम्ही स्क्रूड्रायव्हर घ्या, पेन्सिल घ्या, त्याच्याने काढा. कैचीने काढायला जाऊ नका, उगाच कापड कापून टाकाल. आता ही किनारीची शिलाई मारायची इथे. असे दोन्ही भाग तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. संपूर्ण अस्तराचा भाग मेन कपड्यावर फिक्स करून टाकायचा. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आहे. पाठच्या भागाला पण आपल्याला टक्स टाकायचे आहेत. जसे पुढच्या भागाला टाकलेले आहेत ना, तसेच पाठच्या भागाला पण टक्स टाकायचे आहेत. मी काय घेतलं होतं, छाती एवढीच कंबर घेतलेली. 2-2 इंचाने कंबर कमी झाली. आता तुम्हीच मोजा बघा किती झाली आहे कंबर. 2 इंचाने कमी झाल्यावर किती होती आहे. त्यामुळे तो कमरेला परफेक्ट बसणार. आणि परत आपण कमरेला बेल्ट पण लावतो, त्यामुळे छान बसतं. फिटिंग खूप सुंदर येतं हे असं. त्यामुळे फक्त छातीचं माप असलं ना तरी चालतं, कमरेचं नसलं तरी काही हरकत नसते. कंबर अशी 2 इंचीने कमी असते. आता मी इथे हुकलूक पट्टी लावते आहे. तर एक्स्ट्राच्या वरती अर्धा इंच सोडून मार्किंग करून घ्यायचं आहे. 3 इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आपल्याला. ही फोल्ड करायची. जिथे मार्क केलंय तिथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झालं की एक्स्ट्राचा कपडा कट करून पलटवून घ्यायची. ती पट्टी उलटी करून घ्यायची आहे आणि एक दाबटीप मारून घ्यायची तिला तिथे. आणि ही पट्टी आपल्याला तिथे हुकलूक पट्टीला लावून घ्यायची आहे. नेहमी डाव्या बाजूला लावायची आहे आपल्याला ही पट्टी, हुकलूक पट्टी. उजव्या साईडला हुक्स असतात आणि इकडे लूक असतात. हुकलूक पट्टी तयार झाली आहे. आता ती एकावर एक ठेवून घ्यायची. बॉलपिन लावून घ्यायचं वरती हवं तर. एकावर एक ठेवून खाली शिवून घ्यायचं, कारण आता आपल्याला खाली घेर जॉईन करायचा आहे, म्हणून तो थोडासा अर्धा इंचावर शिवून घ्यायचा तो पार्ट. आणि नंतर मग आपण घेर जॉईन करायला घेऊया त्याला. आता इथे एक मी बॉलपिन लावून घेते, म्हणजे सारखं सारखं हलणार नाही. नंतर आपल्याला इथे हुक्स लावायचे आहेत. आपले टॉपचे पार्ट दोन्ही तयार झाले आहेत. आता आपण घेर तयार करायला घेऊया. ह्याच्यासाठी मी हे अस्तर आणि मेन कापड दोन्ही घेतलेलं आहे. अस्तराचा एक भाग घेतलेला आहे. हा कमरेचा भाग दिसतोय तुम्हाला. संपूर्ण घेर मला व्हिडिओमध्ये नाही दाखवता येणार. आता हा वरचा पार्ट दाखवते मी तुम्हाला. आता मी मेन कपड्यावर अस्तराचं कापड ठेवलेलं आहे बटर क्रेपचं, आणि घेर पहिले जॉईन करून घेते एकमेकांना. आता इथे आपण हे जॉईन करून घेऊया. मी खूप स्लोमध्ये दाखवते तुम्हाला कळण्यासाठी, त्यामुळे थोडा व्हिडिओ माझा लेंदी होतोय. पण तुम्ही पण स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. भरपूर टिप्स सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, काही चुकायला होणार नाही तुम्हाला. झालं आता आपल्या इथे घेर जॉईन करून झालेला आहे. इथे काय करायचं आहे, आपल्याला घेराचा मध्यभाग काढायचा आहे. कधी अम्ब्रेलाला असे प्लीट्स नाही देत, ती प्लीट्सवाला प्रकार एक वेगळा असतो, तो पण कधीतरी बघूया आपण. हे प्लेन असतं, कधी प्लीट्स नसते, ती खूप वियर्ड दिसतं, खराब दिसतं. आता ह्याचा जसा हा मध्यभाग काढलेला आहे तसा टॉपचा पण हा मध्यभाग काढायचा आहे आणि मध्याला मध्ये जॉईन करून घ्यायचा. मधून कधीही घेर जॉईन करायला घ्यायचा. मी सांगितले त्या पद्धतीने कट केलात तर परफेक्ट घेर तयार होतो. एक अर्धा एक इंच जरासा जास्त होतो, पण कमी पडत नाही. मधून मी घेर जॉईन करायला घेते आहे.
एक बाजू झाली की आता उलटं करायचं आणि दुसरी बाजू पण जॉईन करून घ्यायची मधूनच. ही झाली एक साईड. आता परत हे पलटी करते आहे मी आणि ही दुसरी बाजू पण जॉईन करून घेते. एका ताईंनी मला कमेंट केली होती थोडा व्हिडिओ फास्ट होतोय म्हणून मी हा व्हिडिओ फार स्लो काढलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ लेंदी झाला आहे माझा. हा 36 ते 40 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. एवढा संपूर्ण व्हिडिओ कोणी बघत नाही. ॲक्च्युली तुम्ही बघत जाते, मी खूप डिटेलमध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये. स्पीडमध्ये नेत नाही आहे मी व्हिडिओ जरा पण. आता इथे मी डबल टिप मारून घेतली आहे. ओव्हरलॉक करून घ्या कारण धागे निघतात ह्या कपड्यांचे. पुढील भाग झालेला आहे, तसाच पाठील भाग पण आपण करून घेऊया तयार असाच. एक्स्ट्राचं बघा अर्धा इंचाचं कापड आहे जे आलेलं आहे ते आपण जस्ट कट करून टाकूया. हे असंच एकदम फिनिशिंगने शिवायला शिका, म्हणजे कपडाही वेस्ट होत नाही आणि इम्प्रेशन पण खूप चांगलं पडतं फिनिशिंग चांगली असेल तर. हे पहा आता कुठेही चुण्या नाहीत, काही नाहीत, किती सुंदर दिसतंय. आता आपण बाह्या कट करायला शिवायला घेऊया बाह्या. आता मी हे 7 ते 8 इंचाने एक्स्ट्राचं कापड जे ठेवलेलं आहे प्लीट्स टाकून घेते त्याला, त्या कपड्याला. तुम्ही अजून 10-12 इंच जास्त ठेवलं तरी चालेल, अजून सुंदर प्लीट्स येतील. मोजून बघायचा हा कपडा बसतोय का बाहीला, तेवढ्याच प्लीट्स ठेवायच्या. माझा हा बसत नव्हता, आता मी एक प्लीट काढली, आता त्याच्यातली एक प्लीट एक काढली मी उसवून. आणि आता आपण परत बाही ठेवूया अस्तराची. आता ह्या उरलेल्या पण प्लीट्स मारून घेऊया पुढच्या बाजूच्या. आता ह्या माझ्या सगळ्या प्लीट्स एकाच डिरेक्शनमध्ये आहेत. हे साऊथ इंडियन स्टाईल आहे, एकाच डिरेक्शनमध्ये असतात ह्या प्लीट्स त्यांच्या. सुंदर दिसतात ह्या पण. बाह्यांचे पण बरेचसे प्रकार आहेत, वेगवेगळे दाखवत जाईन मी तुम्हाला दरवेळेला. प्लीट्स टाकून झाल्यात. आता सरळ बाजूने बाही नाही लावायची, आपल्याला उलट्या बाजूने लावायची, म्हणजे आतल्या बाजूवर बाही ठेवायची आहे. बघा, लक्ष देऊन बघा, मी आतल्या बाजूला बाही ठेवलेली आहे, वरती नाही, कारण ही काय आपल्याला पलटवायची नाही आहे. त्यामुळे बाही आतल्या बाजूला ठेवायची आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं इथे. मी अजून पुढील मुंडा कापलेला नाही आहे बाहीवरचा, दोन्ही सेम आहेत मुंडे आपले. हे संपूर्ण दोन्ही बाह्या तयार झाल्या की आपल्याला पुढील मुंढ्या कट करायला घ्यायचे. आता मी ह्या दोन्ही बाह्या एकावर एक ठेवणार. आता इथे आपल्याला पुढील मुंडा कट करायचा आहे, पुढची बाजू, मुंड्याची पुढची बाजू. आधीच कट केलं ना की खूप कन्फ्युजन होतो की पुढची बाजू कुठली, पाठची बाजू कुठली. संपूर्ण तयार झाल्यानंतर कट करायचा आणि परत त्याला मार्क करून पण घ्यायचा की ही माझी पुढील बाजूला लावायची आहे. ही जी मार्क केलेली आहे ती पुढील मुंढ्याला येणार आहे. आता ही 3.5 इंचाच्या 2 पैठणीच्या कपड्याच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता हे बाहीला खाली लावून घेणार आहे मी. ही पट्टी आपण शिवून घेतलेली आहे. आता ती पुढच्या बाजूला पलटवायची आपल्याला आणि एक किनारीची शिलाई मारून घ्यायची हिला. इथे एक बाही तयार झालेली आहे, तशीच दुसरी बाही पण तयार करून घ्यायची. बघा किती सुंदर दिसते. अशा दोन्ही बाह्या तयार करून घ्यायच्या आपल्या. आणि आता आपण मुंढा शोल्डर जॉईन करायला घेऊया. इथे डबल टिप मारून घ्यायची आणि परत कडेला डबल लॉक पण करून घ्यायचं, नाही तर शोल्डरला तिथे उघडते ती शोल्डर आपली, म्हणून लॉक करायला विसरू नका. तिथे मागे पुढे करून असं लॉक करतात ना,
ते करायचं लॉक. आता मी इथे ओव्हरलॉक करून घेईल शोल्डरला आणि मग आपण त्याला बाही लावायला घेऊया, स्लीव्ज लावून घेऊया. ओव्हरलॉक करून झालाय. आता स्लीव्ज लावायला घेऊया. आता हे मोठा अंब्रेला ड्रेस तयार झालाय, त्यामध्ये ॲडजस्ट करायला खूप वेळ जातो तिथे, कारण आपल्याला कॅमेरामध्ये लिमिटेडच दिसतंय फक्त. आता हे दोन्ही बाया बघायच्या, चेक करायच्या, पुढची बाही कुठली आहे, पाठचा साईड कुठली आहे, म्हणून मी ते मार्किंग केलेलं आहे. पुढचा मुंढा कुठला, पाठचा मुंढा कुठला, बाहीचा पण तो पण बघून घ्यायचा. जे मार्क केलेलं आहे ते पुढच्या बाजूलाच गेलेलं पाहिजे. इथे बाही आपली मोजून घ्यायची. माझ्या पद्धतीने कट केली तर ती कमी पडणार नाही. अर्धा इंच एखाद्या जास्तच असेल पण कमी नाही पडणार. आता ही मी मोजली, ही परफेक्ट होती आहे बाही. आता ही जॉईन करून घेऊया आपण मुंढ्याला. जर समजा असं वाटलं की थोडीशी जास्त आहे तर एखादी प्लीट्स टाकून घ्या. असंही ती प्लेटेडच आहे, फुग्याचीच बाही आहे, तर काय कळणार नाही. आणि नॉर्मल बाही असेल तर तो थोडासा पार्ट आपण कट करू शकतो तेवढाच. हे पहा बसली इथे परफेक्ट बाही आपली. डबल टिप मारून घ्यायचं आणि ओव्हरलॉक पण करून घ्यायचं बाहीला. हा फ्रॉक संपूर्ण तयार झाला आहे. तुम्ही फोटो पाहिलाच असेल जेव्हा मी व्हिडिओ टाकला स्टार्टिंगला तेव्हाच. तर ह्याची मी किंमत लावलेली आहे 800 रुपये. जर तुम्हाला कोणाला माझ्याकडून ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा, मी तुम्हाला शिवून देईन तसं ऑर्डरप्रमाणे. आता इथे मी 1 इंचावर फिटिंगची शिलाई टाकते आहे. जर ती छाती मोजली ना तर अजून म्हणजे 1.5 इंचावर फिटिंगची शिलाई पाहिजे, एवढं आपल्याला लुझिंग मिळालेलं आहे. आता इथे लक्ष द्या, कमरेपर्यंत आपण यायचं आहे. कमरेच्या खाली 3.5 ते 4 इंचावर सरळ जायचं आहे आपल्याला शिवत. हां बस इथे थांबायचं आहे, लॉक करायचं आहे. आता इथे अस्तर वेगळं करायचं आहे आणि आपला मेन कपडा वेगळा करायचा आहे. नीट लक्ष ठेवा, मी मेन घेर आतमध्ये ढकलून दिलेले. आता इथे फक्त मी अस्तर शिवते आहे. पाहिजे तर व्हिडिओ परत पाठीमागे घ्या आणि बघा. फक्त अस्तर शिवला इथे मी. आता मेन कपडा शिवायला घेते, मेन घेर आपला. हे पहा आतून आता आतमध्ये तो अस्तर बाजूला करायचा आणि तिथून परत मेन घेराला शिलाई मारायची. इथे डबल लॉक करून शिलाई मारायची आहे तिथे. ही पण डबल टिप मारून घ्यायची आहे म्हणजे उसवायचे चान्सेस नाही राहत. झालंय आता आपलं हे. ओव्हरलॉक करून घ्यायचं, दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या. आता इथे मी फिटिंगची शिलाई मारते आणखीन एक. ही 1 इंचावर मी शिलाई मारली, अजून अर्धा इंच आतून घेते आणि आणखीन फिटिंगची शिलाई मारते. म्हणजे बघा आपल्याकडे आता 1.5 इंच मार्जिन झालेली आहे. म्हणजे तो अजून आपण किती लूज करू शकतो तो ड्रेस. बस इथपर्यंतच मारायची आपल्याला फिटिंगची शिलाई, त्याच्या पुढे जायचं नाही आहे. असंच दोन्ही बाजूला शिवून घ्यायचं आहे, ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ही सरळ केली मी बाजू. पाठीमागे रश्या पण लावलेल्या आहेत त्याला. संपूर्ण फ्रॉक तयार झाला आहे. आता आपण खाली घेर तयार घालायला घेऊया. घेराला काय करायचं आहे, आधी अस्तराला डबल शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई नाही सॉरी, दुमडपट्टी मारून घ्यायची इथे अस्तराला. संपूर्ण अस्तर खाली जे अस्तर आपण बटर क्रेपचं लावलेलं आहे ना, तो घेर आपण शिवून घेऊया इथे दुमडपट्टी लावून. इथे एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. आपले एक सबस्क्रायबर आहे श्रवण म्हणून, त्यांनी मला कमेंट केली होती की त्यांना 10 वर्षाच्या मुलीसाठी लॉंग 1 पीस पाहायचा आहे विथ जॅकेट. तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी टाकला आहे. जर श्रवण म्हणून ताई बघत असतील तर त्यांनी मला कमेंटमध्ये तसं सांगा, मला खूप आवडेल तुमची कमेंट वाचायला. आता मी हे आपलं मुख्य कापड आहे ना, त्याला मी खाली
टिप मारून घेते, पण इथे लक्षात ठेवा मी एकच फोल्ड मारलेला आहे आणि टिप मारते आहे. डबल फोल्ड म्हणजे दुमडपट्टी नाही केलेली आहे त्याची, त्याला पण एक कारण आहे. आता इथे मी डबल फोल्ड करते आहे. काय होतं, एकदम डबल पट्टी मारली ना की ती अशी चुरगळल्यासारखी दिसते, नीट येत नाही. पण जर तुम्ही आधी एकदा सिंगल फोल्ड मारून परत आणखीन एक फोल्ड मारून शिवलत ना तर फिनिशिंग फार सुंदर येतं. हे असं तुम्ही शिवून बघा. थोडा वेळ खाऊ काम आहे, वेळ जातो, धागा वाया जातो, पण फिनिशिंग खूप सुंदर येते ह्याच्याने. आपण अस्तराला डबल फोल्ड मारून तुम्ही करू शकता, दुमडपट्टी मारून, पण मेन कपड्याला तुम्ही असं करा. ह्याची फिनिशिंग बघा, एवढी सुंदर बारीक छोटीशी दुमडपट्टी येते. आपला संपूर्ण फ्रॉक तयार झालेला आहे. हा वन पीस मी कसा तयार केला आहे हे कमेंट करून मला सांगा. जॅकेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.